आनंदी बाजार रंगार गल्ली येथे माजी नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध विकास कामांचं भूमिपूजन समारंभ तसेच शिववरद प्रतिष्ठान गणेशोत्सवानिमित्त पावनखिंड या भव्य दिव्य देखाव्याचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता। 150 कोटींच्या विकास कामांपैकी माजी नगरसेवक किशोर डागवाले यांनी प्रभागातील विविध विकास कामांसाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याने खालील विकास कामांना यश प्राप्त झाले। नियोजित विकास कामांचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। आनंदी बाजार येथे 900 mm RCC गटार, पाण्याचे पाईप गटार, संपूर्ण रस्ता काँक्रिटीकरण, डॉक्टर ST महाले मंगल कार्यालयाचे नूतनीकरण, पुणे तांबेकर गल्ली येथे सांडपाण्याच्या व्यवस्थेसह रस्त्याचे काँक्रिटीकरण, रंगार गल्ली, राधाकृष्ण मंदिर येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण, शीतळादेवी पटांगण आणि श्री स्वामी समर्थ मठ परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे, अष्टेकर बोळ पटवर्धन चौक येथे गटार आणि काँक्रिटीकरण करणे, स्वातंत्र्यवीर सावरकर महिला उद्यान आणि ओपन जिमचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गणेशाची महाआरती करण्यात आली। नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सदरील कामास गणेशोत्सवानंतर सुरुवात करण्यात येईल असं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले। या प्रसंगी नगरसेविका सोनाली चितळे, दीपक सूळ, प्राध्यापक शिंदे सर, अजय चितळे, बाळासाहेब भुजबळ, प्राध्यापक माणिक विधाते, नरेंद्र कुलकर्णी, दत्तात्रय मुदगल, सुहासबाई मुळे, अशोक जगधने, डॉक्टर रणजित सत्रे, संजय गारुडकर, सूरज जाधव, आदिनाथ जाधव, रेणुल गवळी, शिववरद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर गोरे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मंदार पळसकर, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सुनील सूर्यवंशी, सचिव रोहन डागवाले, खजिनदार सचिन भिंगारकर, शिववरद महिला मंडळाचे संस्थापक सौ आशाताई डागवाले, अध्यक्षा सौ आरती आढाव, शिववरद ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष बाबासाहेब वैद्य, सचिव नितीन भंडारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to Kishorji, happy birthday to you. Wish you very very happy. आणि मंडळी सर्व मान्यवर आणि सगळ्यात पुढे बाजी प्रभू देशपांडे अकेले खड़े हो, हट जाओ वरना कीमा बना देंगे। गिरगार हो, बांदल शत्रू सैन्याला भिडले। या वीर योद्ध्याचं शौर्य पाहून आज आसमंत ही आणि मार्च महिन्यामध्ये आपल्याला सगळ्या कामांना 500 कोटीच्या आराखड्यामधला आपल्याला पहिला टप्पा त्यांनी 150 कोटी रुपयाचा आपल्याला मंजूर करून दिला। आणि मग त्याच्यानंतर ते मंजूर झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता आहे, कारण त्या कामाला आपल्याला सुरू करता आलं, सुरुवात करता येईल। पण नंतर आचारसंहिता संपल्यानंतर लोकसभेची आचारसंहिता संपल्यावर शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागली आणि म्हणून ते काम आपली जुलैमध्ये सुरू झालं। आणि जुलैमध्ये काम सगळं सुरू झाल्यानंतर आपल्या कुटुंबातून दिलं, तुमचे घरचे दिले जातात, त्याला डबा देतात जेवणात, म्हणजे प्रत्येक कुटुंबाशी तुम्ही जोडले गेले लोक आहात। आणि म्हणून ह्या लोकांचे प्रश्न, लोकांच्या संवेदना त्या तुम्हाला ज्ञात आहेत, त्याच्यावरती काम कसं करायचं, लोकांना दुःखातून कसं बाहेर काढायचं, हे खरं सातत्याने तुम्ही काम केलं आहे। सांगायला अभिमान वाटतो की या 3 ते 4 वर्षामध्ये जवळजवळ आपल्या वार्ड क्रमांक 12 आणि 13 या दोन्ही प्रभागामध्ये या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून, त्यांच्या प्रयत्नातून जवळजवळ 12 ते 13 कोटी रुपयाचा निधी इथं आपल्याला उपलब्ध झालेला आहे। आणि त्या कामाचं सुद्धा भूमिपूजन, काही काम झाले त्याचे लोकार्पण, असे विविध कामाचं आज आपण नियोजन केलं। अनेक वेळा प्रयत्न आपण केले, परंतु कुठलाही त्याच्यातून मार्ग निघाला नाही। परंतु
आमदार साहेबांनी संपूर्ण या शहराच्या महापालिकेच्या अभियंत्या असू द्या, पाटबंधारे विभागाच्या असू द्या, अनेक अभियंते काही खाजगी एजन्सीला सुद्धा इथं बोलून आणि स्वतः फिरून या प्रभागामध्ये पाण्याचा निचरा आणि पाणी जे इतक्या मोठ्या प्रमाणात येतं ते कसं लगेच नदीला मिळेल याच्यासाठी त्यांनी स्वतः बसून स्वतः प्लॅन करून आज या भागामध्ये 6,80,00,000 रुपयाचा निधी नुसता आपल्या या गटारीसाठी दिला. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद करतो. त्याचबरोबर आपण पाहिलं असाल का मागच्या निवडणुकीमध्ये आपला थोडक्या मताने पराभव झाल्यानंतर सुद्धा त्यांनी मला बोलवलं, स्वतः इथं आले. ते म्हणले तुम्ही जरी नगरसेवक नसले आणि तुमच्याकडे नागरिक दररोज येतात, वेगवेगळे प्रश्न घेऊन येतात, वेगवेगळ्या समस्या घेऊन येतात, तर मला कधीही सांगा. त्यांनी त्यांच्या पीएला त्यांच्या स्वीय सहाय्यकाला सांगितलं मला सुद्धा विचारायचं नाही. डागोले साहेबांनी जर एखादं काम सांगितलं सुचवलं की ते तातडीने मार्गी लागलं पाहिजे. म्हणून मी सांगतो का अभिमान वाटतो का नगरसेवक असताना सुद्धा मी इतका निधी आणू शकलो नाही, परंतु नगरसेवक नसतानाही तुमच्या सेवेसाठी जवळजवळ गणेश उत्सवाचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी योगायोगानं आपल्या नगर शहरातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व किशोर डागवाले साहेब यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारं शिवभरत प्रतिष्ठान यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासूनची एक वेगळी परंपरा या गणेश उत्सवाची त्यांनी जोपासलेली आहे. त्यामुळे या मंडळाचा आजचा देखाव्याचा उद्घाटन सोहळा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपन्न झाला. त्याचबरोबर महाआरतीचा कार्यक्रम असेल तो या परिसरामध्ये मुख्य जो जिल्हा वाचनालय ते अगदी पटवर्धन चौकमार्गे अमरगामपर्यंत भूमिगत गटार आणि त्याचबरोबर कॉन्क्रीट करण्याच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि हे काम आज प्राथमिक स्वरूपामध्ये याचा भूमिपूजन समारंभ पार पडलेला आहे आणि गणेश उत्सवाचा कालखंड संपन्न झाल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील होणार आहे. या कामाकरता अनेक मंडळींनी या ठिकाणी पाठपुरावा केला. त्याच्या माध्यमातून या कामाला खरं तर योग्य ते काम गती मिळण्याचं काम आज निधी उपलब्ध झाल्यानंतर झालेलं आहे आणि निश्चित आज शहराच्या मध्यवर्ती भागामधला असताना परिसर आणि या परिसरात एक मोठी समस्या गेल्या काही वर्षामध्ये निर्माण झालेली होती. त्यामुळे हे काम खरं तर डागवाले साहेबांनी अनेक वर्ष पाठपुरावा देखील केला. राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी हा अगदी नगरपर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्या माध्यमातून हे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातला एक मोठा प्रश्न आज मार्गी लागणार आहे. डागवाले साहेबांना मनपूर्वक त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि नगर शहरामधला आज म्हणजे तिसऱ्या दिवशी उद्घाटन सुरू झालेला देखावा हा शिवभरत प्रतिष्ठानचा पहिला देखावा आहे. सर्व नगरवासियांनी जे अगदी बालगोपाल असतील त्यांना पाहण्याकरता पटवर्धन चौक परिसरामध्ये डागवाले साहेबांच्या कार्यालयाच्या बाहेर हा देखावा खुला झालेला आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबारकर, अहमदनगर.